आज दिवसभर हेडलाईनमध्ये राहिलेलं हे नाव. उद्या 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे आणि आज या पाडूची एंट्री झाली आहे. या पाडूमुळे सर्वात जास्त पित्त खवळलं ते राज ठाकरेंचं. पाडूला विरोध करताना राज ठाकरे एखाद्या शक्तिशाली इंजिनापेक्षा जास्त धडधडू लागले. मात्र ही पाडू नावाची चीज आहे तरी काय, त्याला विरोध का होतोय आणि या पाडूचा उद्या होणाऱ्या मतदानाशी नेमका काय संबंध आहे, पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? साधी गोष्ट आहे. ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहे? खरं तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेच्छा देण्याचा मकर संक्रांतीचा दिवस. मात्र राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दात संताप खचखचून भरला होता. राज ठाकरेंचा हा पवित्रा पाहिल्यानंतर ते तावातावानं कोणत्या मशीनबद्दल बोलतायत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर दडलंय या एवढ्याशा यंत्रात. पाडू, PADU. पाडू म्हणजे प्रिंटिंग ॲक्सेलरी डिस्प्ले युनिट. मुंबई महापालिका निवडणुकीत अशा 140 पाडू मशीन्सचा वापर करण्यात येतोय. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. पाडूवरून सुरू झालेल्या राजकारणाकडे वळण्याआधी हे मशीन नेमकं काय आहे ते आधी पाहूया. प्रिंटिंग ॲक्सेलरी डिस्प्ले युनिट असं या मशीनचं पूर्ण नाव असल्यानं संक्षिप्त रूपात पाडू असं त्याचं नामकरण झालंय. M3A या वर्गात मोडणारं हे यंत्र आहे. भारत इलेक्ट्रिक लिमिटेड कंपनीकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना अडथळा आला तर पाडूचा वापर होईल. EVMच्या डिस्प्लेमध्ये बिघाड झाला आणि निकाल दिसण्यास अडचण आली तरच पाडूचा वापर होणार आहे. यंत्रातील डेटा वाचून कागदावर प्रिंटिंग करणारं हे मशीन आहे. अपवादात्मक परिस्थितीतच पाडूचा वापर होणार आहे. EVMचा बॅकअप म्हणून पाडूकडे पाहिलं जात आहे. आता या पाडू मशीनच्या वापरावर ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तीव्र आक्षेप नोंदवलाय. या संदर्भात निवडणूक आयोगालाही पत्र पाठवण्यात आलंय. नव्यानं वापरण्यात येणाऱ्या यंत्राबाबत राजकीय पक्षांना अंधारात का ठेवण्यात आलं असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातलं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. पाडू यंत्रावरून राज ठाकरेंनी केलेले आरोप मुंबई महापालिका प्रशासनाला मान्य नाहीत. पाडू यंत्राचं प्रात्यक्षिक प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दाखवण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्या होत्या. या सूचनांचं पालन केल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केलाय. डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है. ये बैकअप रहेगा. इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू. इसकी ज़रूरत शायद ही कहीं पड़ेगी. उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट औरों के पास रहेगा. जैसे बाकी EVM रहते उस तरह से ही रहेगा. आता या यंत्राचा वापर करून हेराफेरी तर होणार नाही ना अशी शंका राज ठाकरेंना सतावते. याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहे? राज ठाकरेंच्या या शंकेमध्ये महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंना पराभवाची तयारी दिसते. पराभवापूर्वीची तयारी आहे. मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही. ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे.
देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी, हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे. परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत. सरकारला जे जे हवंय त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय असा आरोप राज ठाकरेंनी केला. आणि हा आरोप करताना मतदानाच्या आदल्या दिवशीही उमेदवारांना मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी देण्यात आलेल्या मुभेवर राज ठाकरेंनी बोट ठेवलाय. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांची भेट घेण्यासाठी उमेदवारांना निवडणूक आयोगानं काही अटी शर्ती ठेवल्या. त्या अटी शर्तींचा राज ठाकरेंनी खास त्यांच्याच स्टाईलमध्ये समाचार घेतला. मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकत आहात असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. या आरोपांवर निवडणूक आयोगानं आधीच स्पष्टीकरण दिलंय. राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय की प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. आदेश जुनाच असून तो 14 फेब्रुवारी 2012 मध्येच निर्गमित केलेला आहे. उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर त्यांना करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानं देखील फिरता येणार नाही. जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही. आणि हा जो आदेश आहे हा 2012चा आदेश आहे. नवीन कोणता आदेश आणला मी? दुबार मतदारांची नावं असोत किंवा मतदारांचे चुकीचे पत्ते असो, निवडणूक आयोगाच्या कारभारावर फक्त विरोधकच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी देखील सवाल उपस्थित केले. आणि आता मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचारासाठी देण्यात आलेली मुभा आणि पाडू मशीन यावरून निवडणूक आयोगावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला किती तडा गेलाय हा संशोधनाचा विषय आहे. राजू सोनावणेसह अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.